नमस्कार. आज 5-6 तास आमच्याकडे इंटरनेटच नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही फार असे कावलो आहे दिवसभर. आणि हो, म्हणजे आम्ही आहोत तिथे असं घडू शकतं. पुण्यातच आहोत, पण कधी-कधी आम्ही कुठल्यातरी असा टाईम ट्रॅव्हल केल्यासारखं वाटतं आम्हाला. असो, पण इंटरनेट सुरू झाल्यावर अर्थातच जी काही दिवसभराची राहिलेली कामं होती इंटरनेट नसल्यामुळे, ते सगळं केलं. आणखीन मग जो काही वादंग सुरू आहे सध्या, त्याचा थोडासा पाठपुरावा केला. तर मला असं जाणवतं आहे की हे हे खरं तर मुंबईपुरतं सुद्धा नाही आहे. म्हणजे आपण म्हणतोय की ठाकरे एकत्र आल्याचा दिखावा करतायत कारण ते जे म्युन्सिपल इलेक्शन आहे मुंबईचं वगैरे वगैरे. पण कुठेतरी मला असं वाटतंय की आता म्हणजे BJPला मुंबई तर हवी आहे, ती तर सोडता येत नाही ना, कसं सोडणार. पण महाराष्ट्र नको आहे. आणि जी 2029 मध्ये जी कॅन्डिडेसी त्यांना कन्सिडर करायची असती, जे प्रॉस्पेक्टिव्ह कॅन्डिडेट्स असतील, तर त्याच्यामध्ये कुठेही त्यांना महाराष्ट्र पुढे नको आहे. सो आता असं आहे की जे जे उद्धव ठाकरेंबरोबर झालं ते अगदीच फडणवीसांबरोबर सुद्धा होऊ शकतं. सो महाराष्ट्रातले कुठलेही BJPचेच कॅन्डिडेट हे त्यांना आता म्हणजे त्यांची अडचण व्हायला लागली आहे असं माझा काय म्हणूया रीडिंग आहे, असं म्हणूया आपण. सो राज ठाकरे जे म्हणाले की फडणवीसांना ते जमलं जे खुद्द बाळासाहेबांनाही नव्हतं जमलं, बाळासाहेब ठाकरेंना, तर ते मी हसण्यावारी अजिबात आय एम नॉट गोना टेक इट ॲज अ जोक खरं तर. आणि हे 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 टोमणा म्हणून सोडून न देता हे सिरियसली घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. कारण जसं मी म्हटलं तसं महाराष्ट्रात तर नकोच आहे, पण मुंबई तर हवी आहे. मग आता करायचं काय. जसं सगळे म्हणत आहेत की मुंबईला आता युनियन टेरिटरी म्हणून घोषित करतात की काय, तर हे आम्ही होऊ देणार नाही आहे पहिली गोष्ट. कारण मुंबईचा फक्त महाराष्ट्राशी संबंध आहे. जरीही आपलेच जे महाराष्ट्रातले सगळे सो कॉल्ड आपले पॉलिटिशियन्स आहेत, महाराष्ट्राचा उद्धार करणारे, तर त्यांना कोणालाही खरं तर मुंबईच्या पलीकडे काही दिसत नाही. कारण पैसे मुंबईत आहेत. हां, मुंबईच्या बाहेर कष्ट पण आहेत, पैसे जरी असले तरी. शिवाय कष्ट आहेत, म्हणजे खरे खरे. हां, नुसते बौद्धिक नाही, खरे खरे. सो मग मुंबई ते एक आहे. पण हे जर खरोखर झालं तर देशाच्या म्हणजे देशाची जी दिशा आहे त्याला कलाटणी मिळेल. म्हणजे हा जो प्रतिकार आपण करतोय, म्हणजे लहान मुलांचा छळ त्याच्यातनं जो आपल्याला दिसत होता की होऊ शकतो, ते एक निमित्त होतं मी असं म्हणेन. आणि ते आपल्या सगळ्यांनाच जाणवलं, म्हणजे की ती एक त्यांना कुठेतरी ती सुरुवात करून द्यायची होती त्या पूर्ण वादाला. आणि मग पाहायचं होतं की काय उलगडत आहे पुढे, कोणाच्या कशा रिॲक्शन येत आहेत. हे असतंच, म्हणजे हे प्रत्येक बाबतीत हे असंच होतं. कारण अंदाज घेत घेतच गोष्टी सुरू असतात. आणि दुसरं माझं एक म्हणणं आहे सोपं, जे मी आधीही म्हटलेलं आहे माझ्या त्या अभिजात दर्जावाल्या व्हिडिओमध्ये, की आपणच मराठी सोडतो ना, मग समोरनं अशी हिंदी जेव्हा आपल्याकडे पहिलीपासून असं चाल करून येत आहे,
तर तेव्हाच मग आपला तो जाज्वल्य अभिमान का जागृत होतो. म्हणजे एरवी काय होतं मग, ज्या दिवशी आपण एअरपोर्टवर, हे हे मीच म्हटलं का मी कुठेतरी पॉडकास्टमध्ये ऐकले, मला आठवत नाही आता, पण ज्या दिवशी आपण एअरपोर्टवर आणि पंचतारांकित हॉटेलमध्ये आणि कुठेही विनासंकोच आपलीच भाषा बोलू शकू, तेव्हा खरोखर महाराष्ट्राचा महाराष्ट्र होईल असं मी म्हणेन. कारण डिफॉल्ट भाषा महाराष्ट्रातली ही मराठीच असायला पाहिजे. आपण म्हणजे उदाहरणं प्रत्येक स्टेटची घ्या, त्या स्टेटमध्ये त्यांची जी ऑफिशियल स्टेट लँग्वेज आहे तीच डिफॉल्ट भाषा असायला पाहिजे. मी सुद्धा बँगलोरमध्ये राहिलेले आहे. मला तोडका मोडका कानडी यायला लागलं होतं. कानडी आपण ज्याला म्हणतो. माझ्यापेक्षा माझ्या आईने जास्त अभ्यास केला खरं तर कानडीचा, आणि तिने पुस्तकं वगैरे आणली होती. आणि मग आमची जी आजी, त्या ज्या आजी होत्या माझ्या हाऊस ओनर, त्या खाली राहायच्या, आम्ही पहिल्या मजल्यावर. तर मग त्यांच्याबरोबर ती वाक्य प्रॅक्टिस करायची वगैरे, हे सगळे उद्योग आईने थोडे दिवस राहायला आली होती तेव्हा तेवढ्या वेळात तिने ते सगळं करून घेतलं. मला इतका वेळा नाही मिळायचा, पण मग मी ऐकून मला समजायला तर लागलं होतं. आणि मग ती आईनी जी पुस्तके दिली होती ती मी वाचायचे येता जाता. सो आता फारसं आठवत नाही, पण तेव्हा तो सेन्स आला होता मला 2 वर्षामध्ये कानडीचा. आणि जसं मी माझ्या व्हॉईस नोटमध्ये म्हणत होते आत्ता काल परवाच्या, की जेव्हा मी एस्टोनियाला होते तेव्हा मी एस्टोनियन का शिकले, त्यांना खुश करायला म्हणून नाही किंवा त्यांनी मला सक्ती केली म्हणून नाही, पण जिकडे आपल्याला संधी मिळते, जिथेही जे म्हणजे उठून आपण दुसरीकडे गेलेलो असतो आणि तिकडे त्या संधीसाठी आपण गेलेलो असतो, कदाचित ज्ञानार्जनासाठी, कदाचित अर्थार्जनासाठी, कदाचित दोन्हीसाठी. तर तिथे आपण गेलेलो असतो. तर मी विजासाठी म्हणजे विजासाठी आय एम थँकफुल फॉर द स्कॉलरशिप वगैरे सगळं ठीक आहे, पण तिकडचं जे वातावरण आहे, तिकडचा जो पूर्ण त्या देशाचा अनुभव आहे, त्या लोकांबरोबर राहण्याचा अनुभव आहे, आणि इतका सन्मान, इतकं प्रेम समोरून मिळालं मला. कोणीही कुठल्याही चुकीच्या पद्धतीची वागणूक दिली नाही. आणि मुख्य म्हणजे संधी आणि वातावरण, या 2 गोष्टींची किंमत तुम्हाला कुठल्या म्हणजे अशा आकड्यांमध्ये नाही लावता येत. तर त्याचं एक आपण म्हणूया ग्रॅटिट्यूड ज्याला आपण म्हणतो, आणि थँकफुलनेस, हे माझ्या कडून कम्युनिकेट करण्यासाठी म्हणून मी एस्टोनियन भाषा शिकली. त्यांनी मला काही सक्ती केली नाही, ते मला नाही म्हणाले की तू शिकायलाच पाहिजे किंवा काही, पण ते मला करायचं होतं. हे जे आतून येतं ना, की नाही इथे छान आहे, इथे मला आवडतं आहे, इथे मी राहते तिथे नाही मिळालं, ते मला इथे मिळतं आहे, आणि इथे माझ्या बिनदिक्कत इथे माझ्या आयुष्याची सेटलमेंट होते आहे, चांगल्या दिशेला जातं आहे माझं आयुष्य. तर हे जे कुठेतरी ही एक छोटीशी ह्युमिलिटी असते ना आपल्यामध्ये माणूस म्हणून, ती असेल तर बऱ्याचशा गोष्टी टळू शकतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी माझी अशी बोचकी नाही घेऊन गेले एस्टोनियाला, की नेहमी माझा खूप मोठा देश आहे, आणि मराठी भाषा ही खूप जास्त जणं बोलतात, एस्टोनियन भाषा बोलणाऱ्यांची संख्या थोडीशीच आहे, आणि मग माझा एवढा बलाढ्य देश आहे आणि तुम्ही आत्ताच 91 साली जन्माला आलेले आहात, तर मी येऊन तुम्हाला काहीतरी आता दादागिरी करणार. ते गोरे होते म्हणून मी त्यांना घाबरले नाही, मी कोणालाच घाबरत नाही.
सगळ्यात जास्त वर्बल धुलय मी एका इंग्लिश माणसाची केलेली आहे. असो, म्हणजे समाजातनं तो वाळीत टाकला जाईल तिकडे लोकली इतकी पाळी मी आणली त्याच्यावर. फाईन. सो तो खुन्नस काढायचा तर मी काढू शकते, पण मला एस्टोनियन्सकडनं काहीच त्रास झाला नाही. त्यांनी कायच केलं मला. छानच वागले सगळे माझ्याशी. आणि ग्रॅटिट्यूड आणि थँकफुलनेस हे होतंच, हे नसतं. माझं बोच कमी घेऊन नाही गेलं म्हणजे मी खूप मोठा देश आहे, येडा. आणि ती जी एक सुप्रीमसी असते ना, की हां, मी जर असं मनात ठेवून गेले असते की नाही भारत हा एक डिफॉल्ट देश आहे आणि तुम्ही इन्सिडेंटल देश आहात, किंवा तुमच्याकडे मी आले हे तुमच्यावर उपकार करते मी, हा नाही ना ॲटिट्यूड चालत. माझ्या इकडे जर मी जे शिकले ते जर डिपार्टमेंट असतं तर मी इथेच शिकले असते ना, पण ते नव्हतं आमच्याकडे माझ्या देशात. मग तुमच्याकडे ज्या संधी नाही आहेत त्या मिळवण्यासाठी तुम्ही जिथे जाताय, मी नाही म्हणत कोणीतरी आस्खलित परत एकदा ज्ञानेश्वरीवर थिसिस लिहायलाच बसा आणि आस्खलित मराठीच बोला, पण ॲटिट्यूड मॅटर्स. हा जो मुजोरपणा आहे ना तो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी बऱ्याच गोष्टी ॲक्च्युली त्या व्हॉईस नोटमध्ये म्हटल्यात, पण त्याच मला अधोरेखित करायच्या आहेत, की कुठल्याही सायन्स सिस्टीम्स आपण म्हणूया कल्चरल किंवा लिंग्विस्टिक सायन्स सिस्टीम्स म्हणजे खरं तर आपण म्हणूया डायव्हर्सिटी थोडक्यामध्ये आपल्याकडे जी खूप आहे असंही, जी चांगली गोष्ट आहे. तर चांगली गोष्ट आहे म्हणजे मला असं म्हणायचं आहे की तुम्हाला जर एकच भाषा इम्पोज करायची असेल, लादायचीच जर असेल तर संस्कृत लादा ना. बऱ्याचशा, मी नाही म्हणणार प्रत्येक भाषा भारतात जी बोलली लिहिली वाचली जाते ती प्रत्येक भाषा संस्कृतमधनं त्याचा उगम नाही आहे झालेला, पण बऱ्याचशा भाषा ज्या आहेत अजून अस्तित्वात त्या संस्कृतपासूनच त्यांचा जन्म झालेला आहे. मग तुम्हाला करायचं असेल तर ते करा. म्हणजे जर खरोखर सगळ्यांना संस्कृत आलं पहिलीपासून, तर त्यांना मातृभाषा शिकायला जास्ती मदत होईल. कारण तुम्ही बघा किती आपल्याकडच्या भाषा संस्कृतमधून उगम पावले सॉरी, मग त्याची तर मदतच होईल. हिंदी हिंदू हिंदुस्तान असं न करता संस्कृत हिंदू हिंदुस्तान मला चालेल. पर्सनली मला चालणार आहे ॲज अन इंडियन. म्हणजे मी काय आता शाळेत नाही आहे आणि मला मुलंही नाही, पण मला भाच्या आहेत, सो थिंकिंग ऑफ देम ऑल्सो. पण हे होऊ शकतं म्हणजे आय गेस. सो दिस इज वन थिंग. आणि जसं मी म्हणत होतो की सायन्स सिस्टीम जर खूप एका छोट्या जॉग्रफीमध्ये जर खूप डायव्हर्सिटी आली, अनेक सायन्स सिस्टीम्स जर एकत्र झाल्या, तर हे जे क्लॅशेस होतात ना, हे होणं अत्यंत नैसर्गिक आहे. कुठेही म्हणजे आपण उठून दुसरीकडे गेलो तरी आणि दुसरीकडनं लोंढे आपल्याकडे आले तरी, कारण एका पॉईंट नंतर त्या गोष्टी अब्रेझिव्ह व्हायला लागतात. अब्रेझिव्ह हा मराठी शब्द नाही मला माहिती आहे, पण तरी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठलीही संस्कृती जर टिकायची असेल किंवा त्याची स्ट्रेंथ बरकरार राहायची असेल, मी पण प्रयत्न करते आहे. कारण मी सुद्धा मिनी KG टू ग्रॅज्युएशन आणि मग नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन मी इंग्रजी माध्यमातून शिकलेली आहे. आणि माझं चांगलं नशीब एवढं की माझे आई बाबा घरी मराठीतच बोलतात आणि आमच्याकडे मराठी म्हणजे खूप पुस्तकं आहेत आमच्याकडे आणि मी ती लहानपणापासून वाचलेली आहे. सो मी बापर खुमा देवी वरू मला म्हणता येतं.
असो. तर लहान जॉग्रफीमध्ये जेव्हा खूप सायन्स सिस्टम्स एकवटतात तेव्हा हे क्लॅशेस होणं अगदी स्वाभाविक आहे. आणि मग ते जे कल्चरल क्लॅशेस होतात ते अब्रेझिव्ह वाटायला लागू शकतात. सो हे नैसर्गिक आहे, हे मी म्हणत होते. पण एका जॉग्रफीमध्ये एक कल्चर कॉन्सन्ट्रेट होणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजे मला लहानपणी असं वाटायचं की का असं केलं ना, की लँग्वेजच्या बेसिसवर तुम्ही स्टेट्स पाडलेत म्हणजे हा दुष्टपणा केलात तुम्ही. म्हणजे अर्थात आपल्याकडे काही एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये जायला काही विजा परमिट काही लागत नाही, ती चांगलीच गोष्ट आहे. पण मला कुठेच जायचं नाही आहे सध्या तरी. पण ज्यांना यायचं त्यांना यायचं, सो फाईन. सो पण मग असं लहानपणी मला वाटायचं की का तुम्ही असं केलं की एक मराठी बोलणाऱ्यांना वेगळं, मग कानडी, मग गुजराती, मग हिंदी, मग तामिळ, असं वेगवेगळे का तुम्ही आमचे तुकडे केले. ज्यांना जिकडे राहायचं तिकडे राहू दे. पण नंतर म्हणजे काही जे आपण म्हणू ना माणूस म्हणून, जसं मी म्हणत होते की कल्चर हा आपला बफर झोन असतो आणि त्याच्यामध्ये खूप ढवळाढवळ झाली ना की वैताग येतो. हे कोणाच्याही बाबतीत होतं. मी आपण म्हणतो की सहिष्णुता ही त्या पण म्हणजे ते लिमिट पण मग क्रॉस होऊन जातं, जी बेसिक सहिष्णुता आहे ती. कुठलाही शहाणा माणूस सहिष्णू असतो हे आय बिलीव्ह, जसे मी आधीही म्हटलं आहे. पण जिथे गोष्टी म्हणजे कॉन्फ्लिक्ट जिथे नाही व्हायला पाहिजेत मग तिथे पण व्हायला लागतात. आणि मग खास करून एका बाजूनी जर जास्त दमदाटी होत असेल किंवा कुठेतरी तो म्युच्युअल रिस्पेक्ट मुख्य म्हणजे नसेल आणि मग ती स्टिरिओटाईपची बोचकीच कोणीतरी आपल्यावर, ते जे ओझं आहे त्यांच्या स्टिरिओटाईप्सच्या बोचक्यांचं, ते जर आपल्यावर कोणी लादत असेल तर मग ते जे रिसिव्हिंग एंडला जेही असतात लोक, त्यांना ते नाही आवडणार. कारण मी हे असं ऐकलेलं आहे की 80च्या दशकामध्ये काही ठराविक लोक म्हणायची की म्हणजे मराठी माणसांना उद्देशून की मुंबई तुमची, भांडी घासा आमची वगैरे. ठीक आहे ना, आम्ही भांडी पण घासतो, पण आम्ही बरंच काही करतो आणि आम्हाला भांडी घासायला लाज नाही वाटत खरंच. आणि कोविडमध्ये सगळ्यांनीच भांडी घासली. हो ना. म्हणजे विका विका आणि घ्या घ्या हे जे दिवसभर जे लोक म्हणत असतात त्यांना घासावी लागली कोविडमध्ये भांडी. सो त्या अर्थाने कोविड वॉज द ग्रेट लेव्हलर. आता ते कोणी तो सोडला वगैरे त्या वादात ती पण एक ऐकायची आणि बोलायची गोष्ट आहे. पण आपल्याला माहितीच आहे की कोण त्याच्या मागचे सगळे ते मॉन्स्टर विलन्स आहेत, ज्यांनी खरं तर आत्ता पृथ्वी तलावर अस्तित्वात असायलाही नको. असो, हा भरकटला जरा विषय, पण आणि मी अशीच बोलत राहू शकते. पण म्हणजे हे 2 वे असायला पाहिजे, माझं एवढंच म्हणणं आहे. कारण हे माझंच उदाहरण मी देणार आहे परत. कारण मी जेव्हा एस्टोनियामध्ये होते तेव्हा मी 0 एक्सपेक्टेशन्स घेऊन गेले होते. म्हणजे माझे की भारत सुप्रीमच आहे की मी मोठा देश आणि ते लहान देश वगैरे असं नाही. पण ते 91मध्ये ते इंडिपेंडंट झाले होते आणि त्यांचं नेशन बिल्डिंग सुरू होतं. मी 2016मध्ये जेव्हा मी गेले तेव्हा. आता ते म्हणजे ते जे बाळ आहे एस्टोनिया नावाचं, तर त्यांना आता त्यांच्या युरोपियन युनियन नावाच्या आईनी छानपैकी आंघोळ बिंघोळ घातलेली आहे, पुसून पावडर बिवडर लावून तीट काजळ लावून त्यांना आता तयार केलेलं आहे. सो आता ते तयार आहेत. पण मी जेव्हा गेले तेव्हा ते थोड्या म्हणजे क्रँकी मूडमध्ये होते. म्हणजे असे तयार नव्हते झाले या पद्धतीने. आंघोळ वगैरे व्हायची होती त्यांची अजून. संस्कार ते जे टिपिकल असतात सकाळचे ते व्हायचे होते त्यांच्या. सो आता ते असे. पण तेव्हा मग माझ्या कुठल्याच एक्सपेक्टेशन्सचं ओझं मी नाही लादलं त्यांच्यावर.
मग त्यांनी मला स्कॉलरशिप मिळून दिली नाही, मिळून नाही दिली. त्यांच्याकडनं मला स्कॉलरशिप मिळाली म्हणून नाही, पण सौजन्य म्हणून. हा शब्द आहे, सौजन्य. सो माझ्या अकॅडमिक रेकॉर्डमध्ये मला हवं होतं की मी तो 6 क्रेडिटचा कोर्स केलेला आहे एस्टोनियनचा. इट वॉज अ थँक्यू, इट वॉज माय वे ऑफ सेईंग थँक्यू. मला कोणीच काही म्हणालं नसतं, काहीही कोणी म्हणालं, कारण आमच्या डिपार्टमेंटमध्ये आम्ही इतक्या वेगवेगळ्या देशांमधनं आलो होतो की इंग्लिशशिवाय आम्हाला काही पर्यायच नव्हता. आणि तो कोर्सच इंटरनॅशनल स्टुडंटसाठी होता. सो त्याचं मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन व साहजिकच इंग्लिश. जे एस्टोनियनमध्ये शिकत होते ते एस्टोनियनमध्ये शिकत होते. पण म्हणून मी असं नाही म्हटलं की एवढूसा त्या देश आहे, एवढूशी लोकं ते बोलतात, मी कशाला शिकू, मला काय मिळणार आहे ते शिकून, जाऊ दे. त्यापेक्षा मी कुठला तरी दुसराच कोर्स करते यावाल्या माझ्या इलेक्टिव्ह 6 क्रेडिटसाठी. असं नाही केलं मी. हे बेसिक सौजन्य आहे. मला काहीच फरक नसता पडला खरं तर, पण आपण माणूस म्हणून या गोष्टी करतो. आपण ज्ञानार्जनाचे किंवा पैसे कमावण्याचे मशीन नाही होत ना. आणि आपण म्हणतो कल्चरल एक्सचेंज, तर त्याच्यामध्ये एक्सचेंज हा जो शब्द आहे ना, हा नाही विसरता कामा. कारण जर स्टेटच्या बेसिसवर फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली लँग्वेजच्या बेसिसवर जर स्टेट्स तयार झाले असतील तर या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. हा जो कल्चरल एक्सचेंज आहे त्याच्याकडे, हो ना. मग रिसिव्हिंग एंडला आणि अंडरस्टँडिंगच्या एंडला आम्हीच कसे काय फक्त. आम्ही समृद्धच होतो अनेक भाषा शिकून, पण मग तुमची ती समृद्धी राहून जाते ना. पण त्याला दुसराही एक पैलू आहे की जितके आपण आपलीच मातृभाषा आपल्याच प्रांतामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये जितका कमी काळ बोलू एका दिवसभरात. आता समजा एक घरी आपण बोलतो एक जी ही कुठली आपली मातृभाषा आहे ती, आणि मग बाहेर गेल्यावर दुसऱ्यांना कळावं म्हणून जे आलेले आहेत कुठून तरी 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी, त्यांना कळावं म्हणून आपण तेवढा वेळ त्यांच्याशी वेगळ्या भाषेत बोलतोय. तर आपला जो मदर टंगमध्ये एक्सप्रेशनचा जो काळ आहे तो कमी कमी होतो ना, त्याचं आकुंचन होत आहे. हेच जर आपण पूर्ण वेळ आपल्याच भाषेत बोलू शकलो तर त्यांनी मेंदूवर चांगला परिणाम होईल. म्हणजे आपली सपीर वॉर्फचं मी सारखं उदाहरण देते, ते तुम्हाला माहिती असेल, कुठेतरी इतरत्र तुम्ही वाचलं असेल, नाहीतर तुम्ही गुगल करू शकता. सपीर वॉर्फचा जो हायपोथेसिस आहे की आपण जी भाषा बोलतो, ज्या ही भाषा शिकतो, त्याच्यावरनं आपला जो वर्ल्ड व्ह्यू आहे तो डेव्हलप होतो. म्हणजे तुमचं खरं तर तुमचं जे ब्रेन स्ट्रक्चर आणि न्यूरोलॉजिकल ती तुमची जी सर्किटरी आहे त्याच्यावर भाषेचा होतोय ना परिणाम. तर विचार करा की एका ठराविकच वेळापुरती आपली मातृभाषा न बोलता पण ती जास्तीत जास्त वेळ जर बोललो तर किती छान होईल. म्हणजे हे जे मानसिक सगळे गोंधळ होत आहेत, मानसिक ताण जे सगळे येत आहेत, कारण जसं मी परत एकदा मी तेच उदाहरण देते की माझ्या त्या अभिजात दर्जा जेव्हा मराठीला मिळाला तेव्हाच्या त्याच्या व्हिडिओमध्ये मी म्हटलं की मी 2 वेगवेगळ्या भाषा बोलताना मी वेगळी व्यक्ती असते. तर हे व्यक्तीच्या पातळीवर पण हे भंजन होतं आहे ना कुठेतरी मनाचं आपल्या. म्हणजे इंग्लिश ही आपली भाषा नाहीच आहे, पण त्याच्यामुळे सुद्धा होतं आहे ना. म्हणजे मराठी भाषेतून आपण जेव्हा जगाकडे बघतो, जेव्हा जग प्रोसेस करतो, ते जग वेगळं आहे. आणि इतर कुठल्याही भाषेतून आपण जेव्हा जग प्रोसेस करतो आणि मग ते जे लँग्वेजचं कसं, लँग्वेज इज अ सरोगेट ना. म्हणजे आपला जो लिव्ड एक्सपिरियन्स आहे तो कन्वे
करून दुसऱ्यांबरोबर शेअर करायचं तर इट्स अ कॅरियर, हे माहिती आहे आपल्याला सगळ्यांना, हे मी नको सांगायला. सो ते मग आपापल्या भाषेत सबलपणे करता आलं तर किती छान. आणि असं सगळ्यांनाच करता यायला पाहिजे. मी असं नाही म्हणत की फक्त मराठी 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 सगळीकडे पूर्ण देशात सगळ्यांनी मराठी बोला, अजिबात नाही. पण हे पहिलीपासून हिंदी मी तर म्हणेन कुठल्याच स्टेटमध्ये 3 भाषा नकाच शिकवू. का त्यांना बर्डन देता? मी म्हणतच होते कुठल्या तरी पोस्टमध्ये, मी म्हणाले होते की 2 भाषा वाच झाल्या. तू कोणाला तिसरी शिकायची ते घरी शिकतील, बाहेर शिकतील, स्वतः शिकतील, ती घेऊ दे ना त्यांना जबाबदारी त्यांची. तुम्ही तिसरी भाषा कोणाचवर लादू नका भारतामध्ये. त्यांना नसेल येत. आता नागालँडमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला अस्खलित इंग्लिश येतं, पण त्यांना मराठी यायचं काय कारण आहे? किंवा हिंदी जरी यायचं त्यांना काय कारण आहे? नका त्यांना त्यांची नागामीज आणखीन इंग्लिश, दॅट्स इट. आसाममध्ये ॲसामीज आणखीन इंग्लिश, बस झालं. आणि तुम्हाला जर तिसरी भाषा लादायची असेल तर ती इंग्लिश करा आणि पहिली भाषा संस्कृत सगळ्यांना शिकवून टाका पहिलीपासून, KG पासून, मी तर म्हणेन बाल शिशुविहारपासून. हे का नाही होत आहे? म्हणजे आपण जर संस्कृत शिकलो तर आपण खरं तर युरोप आणखीन बाकी जे पाश्चात्य देश आहेत त्यांच्याबरोबर जास्त नीट कम्युनिकेट करू शकू, कारण त्यांना आपल्यापेक्षा जास्त संस्कृत येतं, तिकडच्या अकॅडमिशियन्सना आणि कितीतरी म्हणजे जे हौशीने शिकतात त्यांना पण. आपल्याकडे किती जणांना येतं? आपलीच भाषा आहे ना, मग ही पण आपलीच भाषा आहे. मातृभाषा खरी ही आहे. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये परत वाद होतील की मग संस्कृत जुनी का तमिळ जुनी का मग तेलुगू सगळ्यात जुनं. मग ठीक आहे, मग तेलुगू जर तुम्ही असं म्हणत असाल की तेलुगूमधनं सगळ्या भारतीय भाषांचा उगम झाला किंवा जास्तीत जास्त भाषांचा उगम झाला, तर मग आम्ही तेलुगू शिकतो ना, तामिळ शिकतो, जी ही कुठली असेल. संस्कृत असेल तर संस्कृत, पण हिंदी का? हे खूळ कुठून आलंय तुमच्या डोक्यामध्ये? आम्ही नको आहोत का तुम्हाला? म्हणजे परत एकदा मी तेच म्हणते की आत्ता जे दिल्लीत बसले आहेत पंतप्रधान म्हणून, त्यांना काही मराठी भाषिकांनी मतं दिलेली नाही आहेत का की ते पंतप्रधान बनावेत म्हणून? किंवा कोण आहेत ते आपले फडणवीस, ते चीफ मिनिस्टर बनावेत म्हणून काही मराठी माणसांनी मतं दिलेली नाही आहेत का महाराष्ट्रातून? किंवा जिकडे कुठे मराठी माणसं असतील इतरत्र भारतात. हे विसरता कामा नये. म्हणजे फडणवीसांचे उद्धव ठाकरे केव्हाही होऊ शकतात. या परिस्थितीत आहोत आत्ता आपण, असं मला वाटतं आहे. सो हा धोका आहेच महाराष्ट्रासाठी परत एकदा. सो काय होईल मला नाही माहिती. मुंबई आमचीच राहणार. मुंबई पाहिजे पण महाराष्ट्र नको, असं नाही चालणार. दिस इज रॉंग.